हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये. तर पावसाळा आला की आपल्या ऋतुमानामध्ये बराचसा बदल होतो, वातावरणात चेंजेस होतो आणि जे आपली पचनक्रिया असते, खाण्यामुळं जे काही आपल्या शरीरामध्ये चेंजेस होत असतात ते सुद्धा आपले काही बदलतात. म्हणजे आपण जे काही इतर सीझनमध्ये अन्न खात असतो ते पावसाळ्यामध्ये खाल्लं की नेहमी पोटाचे विकार किंवा ते पचत नाही. थोडक्यात आपले शरीर जे असतं ते कमकुवत. तर या इथं माझ्या मुलाचा टीचर असा खेळ चालू होता, त्यामुळं थोडासा जो व्हिडिओ आहे तो मी शूट केला गपचूप आणि ह्या व्हिडिओमध्ये ॲड केला आहे. तर अशा पद्धतीनं बाहेर किती पाऊस असून दे, घरामध्ये अशा प्रकारचे खेळ हे लहान मुलांचं चाललेलंच असतं आणि छान त्याच्याप्रमाणे तो घर, मुलगा आणि सूर्य काढला आहे. सूर्याला सुद्धा त्याने नाक, डोळे असं काढलं आहे. तर लहान मुलांचं जे थिंकिंग लेवल असतं ते अशाप्रमाणेच असतं. म्हणजे ढगाला सुद्धा डोळे, सूर्याला सुद्धा डोळे, अशा प्रकारे त्याचं चित्राचं जे चालू होतं काही काम, तर मी थोडंसं ते शूट केलं. त्यानंतर पावसाळा आला की आपण घरामध्ये खूप काही चेंजेस करावा लागतो. म्हणजेच पावसाळ्यामध्ये घर सतत बंद ठेवणं पण चुकीचं असतं, कारण आतमध्ये पूर्ण हवा जी असते ना ती खेळती राहिली पाहिजे, हवा पास झाली पाहिजे. म्हणजे फ्रेश जी हवा आहे ती सुद्धा आत आली पाहिजे. त्यासाठी आपण खिडके जे आहेत, म्हणजे नेटच्या ज्या खिडक्या असतात तर नेट लावून घ्यायचं आणि जी काच आहे ती आपण ओपन ठेवायची, म्हणजे हवा जी असते ना ती खेळती राहते. शिवाय पडदे वगैरे असतात सतत बंद नाही करायचे. आणि ह्या दिवसांमध्ये बघा चिलटे, मासे भरपूर प्रमाणामध्ये असतात, तर शक्यतो आपण जास्त प्रमाणात घरामध्ये ओलावा ठेवायचा नाही. म्हणजेच जास्त करून केळी वगैरे जास्त दिवस ठेवायचे नाही. केळी पण पहा तुम्ही, एक दिवस आणलं दुसऱ्या दिवशी लगेच त्याला चिलट्यांचा प्रादुर्भाव होतो, चिलटे वाढतात त्यामुळं. तर अशा प्रकारे जास्त करून घरामध्ये ओलावा ठेवायचा नाही. कोरडं वातावरण आहे ना ते ठेवण्याचा प्रयत्न करायचा. फॅन पण आपण अधूनमधून लावायचा. तर या इथं मी कापूरदानी आहे ना त्यामध्ये कापूरसुद्धा टाकत असते, भीमसेन कापूर. सकाळ संध्याकाळ असं केलं तरी थोडंफार आपल्या जे हवा आहे त्याच्यामध्ये चिलट्यांचं प्रमाण थोडं असतं ना कमी होतं. त्यानंतर तुम्ही तमालपत्र, दालचिनी, लवंग वगैरे ह्याची धुरीसुद्धा घरामध्ये करू शकता. त्यामुळं आपल्या घरामधलं वातावरण एकदम फ्रेश राहायला मदत होते. तर मैत्रिणींनो, पावसाळ्यामध्ये आपला आहार जो असतो ना तो सुद्धा आपण चेंजेस त्याच्यामध्ये करावा लागतो. तर पाहू शकता तुम्ही इथं आता मी जे तमालपत्र आहे ना ते आणि कापूर, लवंग अशा प्रकारे धुरी करत आहे. आणि ही धुरी आपण आपल्या बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये जिथं आपल्याला वाटतं त्या ठिकाणी आपण ह्याचा धूर आहे ना तो पसरवायचा. तर ह्याचा खूप छान वाससुद्धा येतो आणि हवा जे चिलट्याचं प्रमाण असतं ना ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. त्यानंतर मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये असणाऱ्या काही साखर, मीठ ह्या रोजच्याच वापरामध्ये नेहमी आपण यूज करत असतो साखर, मीठ. पण काय होतं की पावसाळ्यामध्ये ह्यालासुद्धा ओलावा सुटतो किंवा साखरेला मुंग्या लागतात. तर साखरेला मुंग्याला न लागण्यासाठी त्यामध्ये आपण 2-3 लवंगा टाकायच्या आणि मिठामध्ये आपण तांदूळ टाकू शकतो. त्यामुळं तांदूळ जे आहे ना ते पाणी ऑब्झर्व करतं आणि आपलं मीठ जे असतं ना ते कोरडं राहण्यास मदत होते. त्यानंतर आपल्या ज्या पावसाळ्यामध्ये भाज्या असतात त्या आपण जास्त एकदम प्रमाणामध्ये साठवून नाही ठेवायच्या, कारण एकदम आपण जर त्या साठवून ठेवल्या तर भाज्या ज्या असतात ना त्या सडल्या जातात किंवा त्याला पाणी सुटतं. त्यामुळे आपल्या भाज्या शक्यतो पावसाळ्यामध्ये थोड्या जितक्या लागतात तितक्याच आपण आणायच्या किंवा भाज्या अशा मोकळ्या ज्या कोरड्या जागेवरती आपण अशा ठेवायच्या. शक्यतो भाज्या ज्या असतात त्या पिशवीमध्ये जास्त वेळ ठेवायच्या नाही, काढून आपण मोकळ्या हवेला त्या भाज्या नेहमी ठेवायच्या. तर इथं दोडका आणला होता, तर त्याच्या जो वरचा भाग जो खराब झाला होता ना तो मी व्यवस्थित कट करून घेते आहे, कारण की जर थोडं जरी खराब झालं तरी सगळ्या भाज्या ज्या असतात ना त्या खराब होतात. त्यानंतर मैत्रिणींनो, पावसाळा म्हटलं की चहाचं प्रमाण हे वाढतंच. पण चहा जो असतो ना तो फ्लेवरमध्ये म्हणजे अद्रक किंवा विलायची वगैरे टाकून केला तर खूप छान लागतो. तर त्यासाठी मी तर गवती चहा जो आहे ना तो आणला होता. पण गवती चहा आहे ना 2-3 दिवसात लगेच सुकून जातो. पण आपण तो न फेकता त्याचा असा कट करून बारीक बारीक असे कैचीच्या सहाय्याने तुकडे करायचे आणि एका डब्यामध्ये, पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे आणि ज्यावेळेस आपल्याला चहा करायचा असतो त्यावेळेस आपण तो यूज करू शकतो. तर अशा पद्धतीनं मी हे जो गवती चहा होता तो बारीक बारीक कट केला आणि आपण चहा पावडरमध्ये सुद्धा मिक्स करून ठेवू शकतो. त्यानंतर सुंठ पावडर जी असते ती सुद्धा आपण चहा पावडरमध्ये मिक्स करून ठेवायची.
डायरेक्ट आपण जर चहा करतो त्यावेळेस आपण ते डायरेक्टली टाकू शकतो चहामध्ये. तर मैत्रिणींनो, पावसाळ्यामध्ये पालेभाज्यासुद्धा शक्यतो कमी खायच्या, कारण की पावसामध्ये भाज्या खूप खराब असतात आणि सूर्यप्रकाश नसल्यामुळं ज्या भाज्या असतात ना त्या शक्यतो खराब असतात. त्यामुळं त्या आपल्या खाण्यामध्ये थोडं कमी प्रमाणामध्ये आणायच्या. त्यानंतर इथं पावसाळ्यामध्ये आपल्याला बाजरीच्या भाकऱ्या ज्या असतात त्या, परत तीळ ह्याचं जे प्रमाण असतं ना ते वाढवायचं. तर बाजरीची भाकर जी असते ना ते तीळ लावून जर केली ना खूप छान लागते. तर त्यासाठी या इथं मी आता कांदा कापून घेतला आहे बारीक, आणि पिठलं करणारे आणि बाजरीची भाकर. तर त्यासाठी मी हिरवी मिरची, लसूण त्याचा ठेचा वाटून घेतला आहे, कांदा बारीक कापला आहे आणि तेलामध्ये मी जिरं, मोहरी असे टाकून घेतले आहे. त्यानंतर आता मी कांदा टाकणार आहे, कारण कांदा टाकला ना तो मस्त असा फ्राय होईल, आणि नंतर मग मी हिरवी मिरची टाकणार आहे, कारण की मग जास्त आपली ती जी मिरची आहे ना ती जास्तच करपून जाईल. म्हणून आधी कांदा फ्राय केला, मग हिरवी मिरचीचा ठेचा टाकला. त्यानंतर बेसनामध्ये हळद आणि पाणी टाकून पहिल्यांदा ऑलरेडी मी ते पूर्ण पातळ केलं होतं. त्यानंतर त्या तडक्यामध्ये आपल्याला हे जे बेसन होतं ना ते टाकून घ्यायचं आहे, आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, आणि वरून कोथिंबीर थोडीशी सोडायची. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. वाफेवरती मस्त असं बेसन जे असतं ना ते आपलं शिजलं की खूप छान लागतं. तर या इथं मी कोथिंबीरसुद्धा पाहू शकता तुम्ही, खाली पेपर अंथरून एकदम पॅक बंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते. खूप दिवस आपली कोथिंबीर जी असते ना ती मस्त अशी फ्रेश राहते आणि अजिबात खराब होत नाही. तर मी आता सध्या इथं जी कोथिंबीर होती ना थोडी ती कट केली आहे आणि अशी बेसनावरती सोडली आहे. तर बेसन आपलं खूप छान मस्त असं झालं आहे. आणि त्यानंतर मी इथं एकीकडं बाजरीचं पीठ घेतलं आहे. तर तीळ लावून ज्यांना भाकरी आवडते तर त्यांनी असं पिठामध्ये तीळ टाकू शकता, किंवा वरूनसुद्धा तीळ टाकलं भाकरीवरती आणि थापलं तरीसुद्धा चालतं. तर इथं मी पिठामध्ये तीळ टाकलं आहे, आणि गरम पाणी जर घेतलं तर चांगले भाकरी होतात. म्हणजे शक्यतो जे नवीन भाकरी करतात, ज्यांच्या भाकरी ज्या आहे ना ते तुटतात, तर त्यांनी नक्कीच गरम पाण्यामध्ये असं भाकरीचं पीठ जे आहे ना ते मळून घ्यायचं. खूप छान भाकऱ्या अशा होतात. तर आता इथे माझी भाकर थापल्याच्या नंतरसुद्धा ते तुम्ही तीळ आहे ना असं वरतून स्प्रेड करून असं भाकरी जी आहे ना ती थापू शकता. तर आता तिळाची भाकर माझी अशी झालेली आहे. तर ज्यांना तीळ आवडत असेल तर त्याने नक्कीच बाजरीच्या भाकरीवरती तीळ लावून मस्त भाकर केली ना खूप छान लागते बेसनाबरोबर. तर मग मैत्रिणींनो, कोणाकोणाला बाजरीची भाकर आणि पिठलं असं जेवण जे असतं ते आवडतं, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.